माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, माझ्या दृष्टीनं एक अतिशय उत्तम समाजसेवक विलासजी फडके यांचा वाढदिवस साजरा होतोय. या निमित्तानं आपण मंडळी या जमलेले आहोत. माझ्या समेत या व्यासपीठावर आमचे मार्गदर्शक नामदेवजी फडके, एक अतिशय प्रभावी नेतृत्व प्रकारची म्हात्रे, एकनाथजी म्हात्रे, बबनचे टायर, इंजिनियर समाजसेवक धनंजयजी आहेत, बाळाचे टायर, गजानन दादा आहेत, दोन्ही फडके मंडळी व्यासपीठाच्या समोर आहेत. माझ्या देशा प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत, कांताताई त्या ठिकाणी आहेत. या शिबिराच्या निमित्तानं त्या सगळे बंधू आणि भगिनी सुरुवात आपल्या सर्वांच्या वतीनं विलासजी यांना वाढदिवसाच्या मनोभावक शुभेच्छा देतो. त्यांचा आजचा 51वा वाढदिवस असेल तरी पण विलासजी फडके आजही आहेत. हे मुद्दामून सांगायला मागे त्याप्रमाणे माझी भगिनी कांताबाई आहे, त्यांना टाकलेलं आहे की विलासजी 34 आहे, तुम्हाला त्याबद्दल काम केलं पाहिजे. गमतीचा भाग आणखी तो वेगळा झाला. माझी भगिनी देखील तेवढ्या सुंदर आहेत. नेतृत्व घडत असताना माझ्या दृष्टीने, कारण मी पण काम सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो, समाजसेवा काम करण्याची पद्धत मला घेऊन आणखी समाजकारण राजकारण या गोष्टीवरती आम्ही मंडळी काम करतो. प्रकाशजी सुद्धा विलासजी आवर्जून सांगायला आवडेल, एक किंवा 365 दिवस नाही त्यांचा इथपासून हा सामाजिक प्रवास झालेला आहे. ते काम करत असतात. त्याच्यामुळे त्यांचं विशेष कौतुक करायला मी मागेन. सभापती मला असं वाटतं जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेरे विभागात अतिशय प्रभावी त्यांनी काम केलं. ग्रामपंचायत सरपंच म्हणून आपण बघतोय त्यांची कारकीर्द आहे ती कायम आले त्यांचा पक्षाप्रमाणे आहे. बाकी राजकारणामध्ये सीटांतर होत असतात, परिस्थिती बदलत असते. कधी कधी जिंकण्यासाठी नाही तर त्या ठिकाणी कितीही लढावं लागतं, त्या भूमिकेतून कधी लढलं असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं जिंकणं आणि हरणं या गोष्टी पार्ट्यात बांधत नाही, पण कायम लोकांच्या मध्ये चर्चेत राहणं कायमच. दरवर्षी आता निवडणूक नाहीये, पण तुमचं आरोग्य शिबिर आजही ह्या वर्षी पण, गेल्या वर्षी पण होतं, त्याच्या आधी पण होतं. ही एक पद्धत